आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते। नीट परीक्षेसंदर्भात वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षेमध्ये गुण वाढवून देण्याचं प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या। केंद्रीय अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे। त्यात सोलापुरातील क्लास चालक संदीप शहा याच्यावर देखील व्यवहार फायनल करण्याची प्रमुख जबाबदारी होती अशी माहिती देखील समोर आली आहे। तर संदीप शहा गुण वाढवण्यासाठी पालकांकडून 90 लाख रुपये मागायचा आणि तडजोडी अंती प्रत्येकी 87,50,000 रुपये घेत असल्याचं समोर आलंय। सीबीआय कडून आता परीक्षार्थी आणि पालकांची देखील चौकशी होणार। वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अतिशय महत्त्वाची समजली जाणारी नीट परीक्षा आणि त्या नीट परीक्षेच्या अनुषंगाने एक मोठा फ्रॉड समोर आलेला आहे। या नीट परीक्षेमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुमचा नंबर लावून देतो किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये MBBS असेल BMS असेल या ठिकाणी तुम्हाला जागा मिळवून देतो अशा पद्धतीची फसवणूक करणारा संदीप शहा हा सोलापूरचा रहिवासी आहे। आणि संदीप शहा ज्या रेसिडेन्सी मध्ये राहतो आपण सध्या या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर संदीप शहा याच्यावरती सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याला त्या ठिकाणी अटक देखील करण्यात आलेला आहे। संदीप शहा सोबतच त्याचा जो साथीदार होता सलीम पटेल याला सुद्धा सीबीआयने अटक केलेली आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।